समाज लढला तर तो भविष्यात यशस्वी होणार नाही। म्हणून आम्ही एक कोर कमिटीची मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये भटक्या विमुक्ताचे 18 जातीचे 42 जातीचे नेते एकत्र केले आणि त्या सर्वांचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही बहुजन परिवार संवाद मेळावा घ्यायचं ठरवलं। त्याच्यामध्ये हक्काचं व्यासपीठ निर्माण करायचं आणि आपला आवाज विधिमंडळामध्ये पोहोचवण्यासाठी एक सक्षम नेतृत्व तयार करायचं असा ठराव आमचा झाला आणि आम्ही पंढरपूर या ठिकाणी हा मेळावा घेतला। त्याच्यामध्ये ठरावामध्ये आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी लढण्यासाठी हा ठराव झाला आणि दुसरा महत्त्वाचा ठराव झाला की आपल्या या 42 जातीचं नेतृत्व करणारा सक्षम लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये संधी मिळावी आणि विधान परिषदेच्या आपल्या 42 जातीचा आमदार व्हावा अशा प्रकारचा ठराव आमच्या पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये झाला। त्यानंतर ही दुसरे आम्ही या ठिकाणी मेळावा घेतोय जेजुरीमध्ये आणि तिसरा हा मेळावा पहिल्या देवापाशी पांडुरंगापाशी मेळावा झाला। दुसरा मेळावा या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी झाला आणि भविष्यात आमच्या सर्वांच्या मताने आम्ही तिसरा मेळावा आमच्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्याकडे मुंबईला आम्ही हा मेळावा घेऊन जाणार आहोत। साहेब या ठिकाणी दौलत नाना शितोळे साहेब यांनाच का विधान परिषद संधी मिळावी? 2014 मध्ये आमच्या समाजाच्या वेगवेगळ्या संघटना होत्या 25 वेगवेगळ्या नावाने। त्या एकत्र येत नसल्यामुळे समाजाच्या मागण्या मान्य होत नव्हत्या। ज्यावेळेस नाना या ठिकाणी 2014ला या समाजाचं काम करायचं ठरवलं त्यावेळेस नानांनी सांगितलं तुम्ही सर्वजण जर एकत्र येत असाल तर मी या समाजकारणात येतो। म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली 2014ला आणि शासनाला भांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो। आमच्या 10 मागण्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो। तुमचं या ठिकाणी विशेष कौतुक करावं असं वाटतं। ज्यावेळेस आद्य क्रांतीवीर राजेंद्र नाईक यांची शासकीय जयंती करण्याचं काम असेल, आद्य क्रांतीवीर राजेंद्र नाईक यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायचं असेल किंवा आमच्या जतच्या वीर सिंदूर लक्ष्मण यांचं ITI कॉलेजचं नाव द्यायचं काम असेल, आटपाडीला बहिर्जी नायकाचं नाव द्यायचं काम असेल, हे फक्त तुमच्यामुळे झाले साहेब। तुमचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने आभार मानतो। नानालाच का आमदार करायला पाहिजे? आताच काकांनी सांगितलं शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कमिटी आहेत, परंतु आमची एक नानाची खाजगी आपत्ती व्यवस्थापन कमिटी आहे। निस्वार्थ सेवा, त्याचं ब्रीद वाक्य आहे निस्वार्थ सेवा। कुठेही असू द्या, काही अडचण असू द्या, ती टीम त्या ठिकाणी पोहोचते आणि याचं जाळं आता आम्ही पसरवलेलं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये 25 जणांची बॉडी तयार करून आम्ही ते ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होईल, पुरामध्ये लोक अडकतील, काही असू द्या, ट्रॅफिक जाम होऊ द्या, त्या ठिकाणी आमची आपत्ती व्यवस्थापन समिती पोहोचते।